आजवर आपण पाहिलेले जे लव्ह जिहादचे किस्से होते, जी प्रकरणं होती, हे वेगळे होते. या 2 प्रकरणानंतर एक असा उलटा लव्ह जिहादही आता लपून छपून बाळसं धरतोय, हे उघड व्हायला लागले. आपल्या नुसत्या पोरीच संकटात नाहीत, तर यांचा डोळा हिंदूंच्या तरणाटाट्या पोरांवरही आहे. आता हा उलटा लव्ह जिहाद तसा लवकर उघड होत नाही आणि झालाच तर त्यात न्याय मिळेलच असं याची शाश्वती फार कमी असते. त्यामुळे हिंदूंनी आता सतर्क राहायला हवं. आपल्या लेकी बाळींवर जसं बारीक लक्ष ठेवायचं, तसंच ते आपल्या हातातोंडाशी आलेल्या तरुण मुलांवरही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. या बात तर हुरे कधी आपल्यातल्या भोळ्या गोपाळला गंडवतील सांगता येत नाही. तेव्हा यापुढे असा उलटा विचारही करत चला. सतर्क राहा, आजूबाजूवाल्यांनाही सतर्क करत जा, कारण रात्र वैऱ्याची आहे. नमस्कार मित्र. आज तुम्हाला जरा हटके अशी स्टोरी सांगणार आहे मी. हटके यासाठी की जनरली आपण लव्ह जिहाद म्हटलं की आपल्या पोरीबाळींच्या इज्जतीचा प्रश्न निर्माण झाल्याचं समजतो. पण इथं जरा वेगळा अँगल आहे. प्रसंग, पहिला प्रसंग तो आहे मुंबईतल्या मड इथल्या कोळीवाड्यामधला. सहसा कोळीवाड्यांमध्ये आगरी कोळ्यांशिवाय दुसऱ्या कोणाशी फारशी चालत नाही असं म्हणतात. मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळी आगऱ्यांना त्यांच्या वस्तीत कोण नडणार म्हणा, नाही का? आणि लसणीच्यांनी किंवा इतर कोणी फालतूपणा त्या वस्तीत केल्याचं मला तरी ऐकिवात नाही. तरीही मड सारख्या कोळीवाड्यात हा प्रकार घडलाय. इथं नव्यानंच भाड्यानं राहायला आलेल्या एका 30 वर्षांच्या रुखसार बानूची कहाणी आहे. 30 वर्ष वय, त्यात ती एकटीच राहत होती म्हणे. बघता बघता तिनं शेजारच्या 2 खोल्या सोडून राहणाऱ्या गोपाळ नावाच्या 17 वर्षाच्या पोरावर काय जादू केली देवास ठाऊक. या गोपाळचे आई वडील हे दोघेही नोकरी करणारे. दिवसभर हा गोपाळ तसा एकटाच घरी असायचा. पण हल्ली तो वेळी अवेळी त्या रुखसार बानूच्या घरातून बाहेर पडताना अनेकांना दिसायला लागला. तर चाळीतले लोक कसे असतात माहिती आहे ना तुम्हाला, सुगलीखोर. सांगितलं नाही याच्या आई वडिलांना. गोपाळ मनातल्या मनात चरफडला, बोलला साला खाना खराब कर दिया. तर यातला विनोदाचा भाग सोडा, पण दिवसभर गोपाळ रुखसारच्या घरात काय करायचा हे मी तुम्हाला सांगायला नकोय. तिशीतल्या सडसडीत रुखसारनं 17 वर्षाच्या गोपाळला गुंडाळला होता व्यवस्थित. त्यांच्यात शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले होते. गोपाळ निव्वळ या सुखाच्या लालसेनच रुखसारकडे आकर्षित झाला होता, यात वाद नाही. 17 वर्षांच्या पोराला नको तो नाद लागला आणि तो खुळावला. त्याचं रुखसारच्या घरात सतत पडीक असणं मग चाळीतल्या लोकांचा चर्चेचा विषय झाला. गोपाळच्या घरी यावर वाद झाले. जेव्हा आई वडिलांच्या कानावर या गोष्टी आल्या, आईनं त्याला विचारलं आधी, तर काहीच नाही म्हणाला, मी असंच जातो तिच्या घरी, अशी उत्तर आली. पण नंतर जास्तच खोदून विचारल्यानंतर गोपाळनं कबूल केलं की आमचं एकमेकांवर प्रेम आहे. धक्का बसला ना. नुसतं प्रेमच नाही आणि आमच्यात शरीर संबंधही होतात आता रेग्युलर. कसली खवळली त्याची आई. पहिला याला भोसडला, नंतर बाहेर आली, तिनं त्या रुखसारचा दरवाजा ठोठावला. रुखसार बाहेर आली, दोघींमध्ये कडाक्याचं भांडण झालं. सगळी गल्ली जमा झाली भांडण बघायला. सगळे मजा घेत होते. चाळीतली भांडणं अशीच असतात. गोपाळची आई त्वेषानं भांडतेय, हे कसले घाणेरडे धंदे करतेस इथे आमच्या सभ्य लोकांच्या वस्तीत येऊन. त्यावरचं उत्तर आहे का, सिर्फ 3 महीने बाकी है. गोपाल 18 का हो जाएगा, फिर वो इस्लाम कबूल करेगा और मैं उसे यहाँ से लेके चली जाऊंगी. तुमको जो उखाड़ने का है उखाड़ लो. हमारा एक दूसरे पे प्यार है, मोहब्बत है हमसे हमारी. तर केवढी हिंमत असते ना या मुसलमानी स्त्रियांमध्ये. मुमिनात म्हणतात त्यांना, मुमिनात. कल्पना करा, एखाद्या मुस्लिम मोहल्ल्यात 100-150 मुसलमान गल्लीत उतरलेत, आपापल्या दारात उभे आहेत आणि त्यात एकटी हिंदू स्त्री असं म्हणते की काही महिन्यात तुमचा मुलगा 18 वर्षांचा होईल, मग तो हिंदू धर्म स्वीकारेल आणि मी त्याला घेऊन इथून निघून जाईल. जा, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. शक्य आहे का हो हे? विषय तसा गहन आणि पेपर खरंच कठीण होता सोडवायला. पण आमची एक हिंदुत्ववादी भगिनी प्रीती राऊत, ती उतरली या सगळ्यामध्ये आणि तिनं हा विषय हाती घेतला. पोलीस केस झाली. 17 वर्षाच्या पोरासोबत शारीरिक संबंध बनवणाऱ्या तिशीतल्या रुखसार बानूला पोक्सो लावला पोलिसांनी. बलात्काराच्या गुन्ह्याखाली तिला अटकही झाली. एक सामान्य आणि अश्राफ कुटुंब हिरव्या गंडांतरातून सुटलंय खरं तर. पण एक लक्षात घ्या, संकट इथंच संपलेलं नाही, तर ते अधिक गंभीर स्वरूपात आपल्यासमोर उभं ठाकतंय. आता टार्गेट फक्त तुमच्या मुली राहिलेल्या नाहीयेत, तुमची तरणीताठी मुलंही त्यांच्या निशाण्यावर आलेली आहेत. काहीही सरळ साधं सोपं असं राहिलेलं नाहीये, अवघड होत चाललंय.
आता कालच कानावर आलेली दुसरी घटना आहे का? सांगलीतल्या एका नुकत्याच वयात आलेल्या हिंदू पोरानं आत्महत्या केली. फोटो बघा पोराचा. बरं ही आत्महत्या त्यानं का केली याची कारणं शोधताना मागे ठेवलेली चिठ्ठी वगैरे काहीच सापडलं नाही. आणि त्यामुळे झालं असं म्हणजे त्याने एक व्हिडिओ केलाय आत्महत्या करण्यापूर्वी, पण त्या व्हिडिओतूनही काही निष्पन्न झालेलं नाही. त्यामुळे सगळेच बुचकळ्यात पडलेले होते. पण या मुलाच्या आईला त्याच्या मोबाईलमध्ये त्याचे काही WhatsApp चॅट सापडले. त्यावरून या आत्महत्येचा उलगडा झाला. तुम्हाला स्क्रीनवर ते चॅट दाखवतोय मी. त्यातला जो मजकूर आहे, म्हणजे दोघांमधलं जे संभाषण आहे त्यानुसार हे पोरगं एका मुसलमान मुलीवर प्रेम करत होतं. त्या मुलीचं वय होतं वर्ष 15. आपलं पोरगं प्रेमात फार आंधळं झालं होतं. आता जेनझीमध्ये एक टर्म आहे निब्बा-निब्बी. या निब्बा-निब्बी स्टाईलच्या प्रेमात यानं तिला सिगारेट ओढलेली आवडत नव्हती म्हणून सिगारेट सोडून दिली असंही त्या चॅटवरून कळतंय. म्हणजे बघा. दुसरी गोष्ट म्हणजे या तरुणानं आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. मी आता मरतोय. माझ्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नका असं काहीतरी होतं त्या व्हिडिओमध्ये. पण या मुलीसोबतच्या चॅटमध्ये या पोरानं आपल्याशी जर पुढे संबंध ठेवायचे असतील, तर आणि भविष्यात माझ्याशी लग्न करायचं असेल तर हिंदू धर्म सोडून तुला इस्लाम धर्म कबूल करावा लागेल असा हट्ट धरल्याचं स्पष्ट दिसतंय. या अशा अडनिड्या वयातल्या प्रेम प्रकरणातल्या तो जो आत्महत्या केली त्या मुलाच्या व्यतिरिक्त जी मुलगी होती, ती प्लस एक मुस्लिम तरुण आणि या मुलीची एक मैत्रीण यांच्यातही चॅट्स व्हायचे. तेही चॅट्स सापडलेले आहेत. जे या पोराला इस्लाममध्ये कन्व्हर्ट हो यासाठी दबाव आणत होते. म्हणजे ही मुलगी तर होतीच जी प्रेमाच्या आणाभाका देऊन घरवाले को तो मालूम है ना, शादी करने का तो तुमको तुम्हारा धर्म बदलना पडेगा. हे ती सांगत होती आणि तिचे मित्र अजून दबाव टाकत होते. त्या मोमीनाच्या प्रेमाचं जे जाळं आहे ना, ते एवढं गडद होतं की यानं मागचा पुढचा कसलाही विचार केला नाही. मर्दासारखा मर्द आणि नामर्दासारखा आत्महत्या करून बसला. एखाद्यावर प्रेम करायचं तेव्हा समोरच्याचा धर्म वगैरे पाहायचा नाही, नसतो. हे आपल्याकडच्या बऱ्याच पोरी करतात, नाही का? सलीम अब्दुल, झाकीर हुसेन-बिसेन सगळे आवडतात त्यांना. आपली पोरंही करतात, पण जिहाद्यांसोबत लग्न करताना त्यांचा हट्टच असतो, की तुला इस्लाम कबूल करावा लागेल. आणि नाही केला तर हिंदू पोराबाळांच्या आयुष्याचं मातेरं हे असं तुम्हाला आत्महत्येच्या स्वरूपात होताना दिसतं. मित्रांनो, सांगलीत सुद्धा लव्ह जिहादचा हा अनोखा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल झालाय. पण निव्वळ WhatsApp चॅटच्या माध्यमातून सापडलेल्या पुराव्यांमुळे ही केस टिकेल का? आजवर आपण पाहिलेले जे लव्ह जिहादचे किस्से होते, जी प्रकरणं होती, हे वेगळे होते. या 2 प्रकरणानंतर एक असा उलटा लव्ह जिहादही आता लपून-छपून बाळसं धरतोय, हे उघड व्हायला लागले. आपल्या नुसत्या पोरीच संकटात नाहीत, तर यांचा डोळा हिंदूंच्या तरणाटाट्या पोरांवरही आहे. आता हा उलटा लव्ह जिहाद तसा लवकर उघड होत नाही आणि झालाच तर त्यात न्याय मिळेलच असं याची शाश्वती फार कमी असते. त्यामुळे हिंदूंनी आता सतर्क राहायला हवं. आपल्या लेकीबाळींवर जसं बारीक लक्ष ठेवायचं, तसंच ते आपल्या हातातोंडाशी आलेल्या तरुण मुलांवरही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. या बात तर हुरे कधी आपल्यातल्या भोळ्या गोपाळला गंडवतील सांगता येत नाही. तेव्हा यापुढे असा उलटा विचारही करत चला. सतर्क राहा. आजूबाजूवाल्यांनाही सतर्क करत जा. कारण रात्र वैऱ्याची आहे. गजवा हिंद या संकल्पनेच्या जवळ जाताना त्यांना नको नको त्या कल्पना सुचतायत आणि त्या कल्पनाचे बळी आपले हिंदू आणि हिंदूंमधलीच ही नवथर पिढी जी आहे ती सगळा बळीचा बकरा वगैरे बनत चाललेली आहे. मित्रो, ती रुखसार बानो तिशीतली ते पोरगं होतं 17 वर्षाचं. आता हे जे वय असतं ना, या वयात आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या स्त्रीवर प्रेम करण्याच्या ज्या भावना आहेत त्या अशा ते काय म्हणतात आतमध्ये संप्रेरकच अशी शरीरात निर्माण होतात आणि त्यातून हे सगळं घडत असतं. नेमका याचा फायदा घेतला जातोय. ही प्रकरणं सगळ्यात जास्त आणि मोठ्या प्रमाणात आहेत. आत्महत्या करणारा तो सांगलीतला पोरगा थोडासा विरळच असेल, पण मुंबईतल्या किंवा मुंबई आजूबाजूच्या MMR रिजनमधल्या कित्येक चाळींमध्ये, कित्येक अशा नगरांमध्ये या भाब्यांच्या प्रेमात अडकलेले आपले हिंदू तरुण, आपली ही 17-18 वर्षांची जी पोरं आहेत ना, त्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. पण ते चटकन उघडकीस येत नाही. हा सगळा चोरीचा मामला सुरू आहे. कधीतरी याचा विस्फोट होण्याआधीच आपण त्यावर लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे जरा अपने भी गिरेबान को टटोल के देखो हे म्हणण्याची वेळ आली आहे. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9.
धन्यवाद. नमस्कार.